सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आज सकाळी 8 वाजता प्लाझा चालू केला आहे आणि खूप स्मूथली ऑपरेशन चालत आहेत। पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे, नागरिकांचं पण आम्हाला समर्थन आहे। आता लगभग 3.5 तास झालेत आणि ऑलरेडी आम्ही 220 मंथली पास इश्यू पण केलेले आहेत। तर स्थानिक शेतकऱ्यांची म्हणजे जमिनी भूसंपादन झालेल्या आहेत, तर त्यांची अशी मागणी की आम्ही आमच्या जमिनी आमच्या गेल्या, तर आम्ही टोल का पाडायचा, आम्ही जमिनी दिल्याच तर त्याचा आम्ही टोल का पाडायचा। आम्हाला संघर्ष पाहायला मिळाला आणि शेतकऱ्यांना इथं 20 ते 25 वेळा इथं येणं जाणं करायला लागतं। त्या संदर्भात आपली भूमिका आहे। आता भूमी संपादनचा जो विषय आहे तो ते ज्यांनी रस्ता बांधलाय कॉन्ट्रॅक्टर हा त्यांच्या ह्याच्यात असतो, पण त्यांच्यासाठी मी उत्तर देऊ शकतो। त्याबद्दल जर 2 लाख होते तर ते काम झालं, ते आधार कार्ड आम्ही शेतकऱ्यांना दाखवून पास आणि स्थानिक नागरिकांना तालुक्यातील आम्ही त्यांना सोडणार आहे, तर ते आधार कार्ड दाखवून ते सोडत होते। जी आधीची एजन्सी होती, आधीची एजन्सी कशी ऑपरेट करत होती, त्यांचे काय प्रोटोकॉल होते किंवा काय ड्यू डिलिजन्स होता त्याबद्दल मी माहिती नाही देऊ शकत। पण मी जे आमची कंपनी करू शकते हे सांगतो। आमची कंपनी पॅन इंडिया कंपनी आहे, आम्ही सगळे ड्यू डिलिजन्स प्रोटोकॉलनेच पालन करणारे आहेत आणि त्या हिशोबाने जो सरकारी नियम आहे मंथली पासचा तोच 20 किलोमीटरचा। आणि जे नागरिकांचा विषय आहे की ज्यांची जागा गेलेली आहे, मी सुद्धा शेतकरी घरातलाच आहे, माझे वडील अजून सुद्धा म्हणजे आम्ही अजून सुद्धा चांगली शेती करतो जरी कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये असो तरी, तर ती जी जागा गेलेली आहे त्याचं भूसंपादन त्या व्यक्तीला भेटलेलं आहे, जी किंमत जी आहे ती। आणि सरकार असा अन्याय करणार नाही की चुकीचा दर दिलेला जाईल। आता पुरंदर एअरपोर्टचं बी आहे, त्या संदर्भात बी योग्य जे रेट आहे त्या हिशोबाने केलेला आहे। सो हा जो विषय हा डे टू डे प्रवासाचा आहे, तर त्यासाठी जे लोकल नागरिक आहेत माझे त्यांना विनंती आहे की आपणच तो 12 रुपये पर डेचा तो पास घेणे, ज्या करून मग तुम्ही अनलिमिटेड ट्रिप्स करू शकता। 25 काय 30 ट्रिपा करा। त्याच्या ट्रिपला काही बंधन घालून दिलेले आहेत ना, तो 28 दिवस नाही असं काही नाही। ऐका ना सर, 12 रुपये सांगितलं पर डे, बरोबर आहे? हा, परंतु त्याचे काही नागरिक असे की आता याच्या बाजूला जर निवज आहे, शिवरी आहे, वाळूंज आहे, त्या लोकांचं ह्या भागात फारसं काही येणं होत नाही, यातून 4 ते 5 वेळा हे लोक जाता येतात, बरोबर आहे? मग अशा वेळेस तुम्ही आता जर मंथली पास त्या लोकांना दिला, तो मंथली पास सुद्धा त्या लोकांना तो परवडत नाही। आणि तुम्ही जो भूसंपादनाचा मोबदल्याचा विषय सांगता, मग लोकांनी शेती एक तर लोकांना द्यायची इच्छा नव्हती, इच्छा नसताना सुद्धा बळजबरीने जमिनी दिल्या आणि जमिनी देऊन जर लोकांना ह्या पद्धतीने जर ते पैसे परत जर शासनाला द्यावे लागत असतील तर तो उपयोग नाही ना काय। हा जो भूमी संपादनचा विषय आहे ऍक्च्युअली वेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या संदर्भात तुम्ही जो मुद्दा सांगितला ना, 7 ग्रामपंचायत नजीकच्या आपल्या NHI आणि आपल्या सर्व पदांची पत्र झालेले 7 ग्रामपंचायतला NHI अजून उत्तर नाही। मग आपण त्याच्या अगोदरच म्हणजे NHI उत्तर देण्याच्या अगोदरच आपण टोल वसुली कशी ह्याचा उपयोग करू शकतो। आता तिथं जे सेट सिस्टम प्रोटोकॉल आहे त्यात कसं आहे, ह्यात फक्त 7 गावं नाही, आता खूप मोठा पालखी मार्ग आहे प्लस हा नॅशनल हायवे। 7 गावांसाठी नाही तालुक्यात जे आता बाजूची जी गाव आहेत, 7 बरीच गाव आहेत, स्मूथली विचार केला ना, तुम्ही जो तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर द्यायला जाईल ना, जर जी लोक जी फक्त ज्यांची 4 ते 5 ट्रिप आहेत महिन्याला, म्हणजे आपले 12 महिन्याचे झाले 60 ट्रिपा, त्यांच्यासाठी अॅन्युअल पास हे सगळ्यात बेस्ट आहे। तुम्हाला वर्षात 200 ट्रिप भेटतात आणि तसे तुम्हाला फक्त 15 रुपये लागते। हा लोकांनी जर भूसंपादनाचे पैसे घेतले, इच्छा नसताना दिलेले, आज हे लोकांनी पास का पाडावं हा शासनाचा वाद आहे। तुम्ही शासनाने आम्हाला सांगितलं ना रस्ता तुमच्यासाठी करतो म्हणून जमीन द्या, तुम्हाला इथे वापरायला रस्ता मिळेल, आता त्या वापरायला तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे, पण ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी योग्य व्यक्ती नाही। बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे। मी कारण की कलेक्शन एजन्सी तर्फे तुम्ही काय देशाचा विकास करताना आपल्याला पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे ना? बरोबर आहे। वाहनांसाठी द्यावे लागतात। आम्ही टॅक्स भरला, कधी गाडी घेतली त्यावेळेस टॅक्स भरला, पेट्रोल घेतलं त्यावेळेस टॅक्स भरतोय, आता हा टॅक्स का भरला? किती वेळा पैसे घेणार तुम्ही? शासनाचा तुम्ही जो मुद्दा मांडला होता, तुम्ही शासनाचा सपोर्ट केला होता, आता त्याचं उत्तर द्या मला। प्रत्येक कसं आहे ना, जेव्हा पण टॅक्सेशन रिफॉर्मेशन येतात त्यात प्रत्येक पॅरामीटर अंडर सर्टन गाईडलाईन्स असतात। हा जो आहे हा मॉर्चचा टॅक्स झाला, तुम्ही जो तो भरताय तो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा टॅक्स झाला, त्याला कॅटेगरी रोड टॅक्स झालाय, रोड टॅक्स तुम्ही गाडी घेतली त्यावेळेस 100% तुम्ही 100% तुम्ही पण नका सांग।
त्या गाडीच्या खरेदी केल्यावरती मला तिला रस्त्यावर वागणूक करायला तो टॅक्स भरलेला आहे मी, बरोबर, जो आपला 20 ते 22%. आणि हा रस्त्याचा वापर करण्यासाठी मी जो आहे तो आणि वरनं बी टोल. त्यावेळेस तो टॅक्स भरलेला आहे. तुम्ही हेच करा. शासनाचं त्याच्यात आहे ना, सर,